राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहत होता. त्याची साथ आता संपली आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः माहिती दिली आहे की पीक विमा योजनेमधील सर्व रखडलेले दावे आता मंजूर करण्यामध्ये आलेत. म्हणजेच ज्या पीक विम्याची तुम्ही शेतकरी बांधवांनो रोजच वाट पाहत होतात, तोच पीक विमा आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यामध्ये येत आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत आज राज्यभरातील 50 लाख पेक्षाही जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जवळपास 12,000 कोटी रुपये जमा केली जाणार आहेत. ही बातमी ऐकून तुम्ही नक्कीच खूप आनंदित झाला असाल. पण व्हिडिओ हा अर्धवट सोडून जाऊ नका, कारण तुमच्या जिल्ह्याची आणि तुमच्या पात्रतेची संपूर्ण यादी मी पुढे देणार आहे. शेतकरी बांधवांनो, अनेक दिवस गेले, अनेक वर्ष गेले, परंतु पीक विमा हा शेतकरी बांधवांना भेटलाच नव्हता. या महिन्यामध्ये येईल, आज येईल, उद्या येईल असं सर्व शेतकरी बांधवांना वाटत होतं, पण पैसे आलेच नव्हते. शेतकरी वर्ग सरकारवरती नाराज होता. चिंतेचे शेतकरी वर्गामध्ये वातावरण होते. परंतु आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची काहीच गरज नाही. स्वतः आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यात आलाय आणि आजपासनं शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की पीक विमा नेमकी कोणाला मिळणार आणि यामध्ये नेमकी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत. तर मी तुम्हाला सोप्या आणि सरळ भाषेमध्ये स्पष्ट सांगतो, हा पीक विमा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना मिळणार आहे. परंतु थांबा, ज्या शेतकरी बांधवांनी सरकारच्या नियमांचे आणि अटींचे पालन केले आहे, फक्त त्याच शेतकरी बांधवांना हा लाभ दिला जाणार आहे. आपलं महाराष्ट्र राज्य खूप मोठं आहे. 36 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एकाच वेळी पैसे मिळणार नाही, पण टप्प्याटप्प्याने DBTच्या माध्यमातून वितरण होणार आहे. आज कृषी विभागाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 15,000 ते 30,000 रुपयापर्यंतची मोठी रक्कम जमा होणार असल्याची माहिती आत्ताच समोर आली आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की 15,000 कशाला, ते 30,000 रुपये कशाला? तर पहा, हे गणित आपल्यासाठी अगदी सोपे आहे. गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये म्हणजे 2022, 2023 आणि 2024 अशा ज्या शेतकरी बांधवांना केंद्र सरकारकडून पीक विमा दिला गेला नव्हता, तो शेतकरी बांधवांनो रखडला होता. आता त्याचे दावे मंजूर करून तो पैसा एकत्रितपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सोडण्यामध्ये येतोय. ज्या शेतकरी बांधवांनी गेल्या 3ही वर्षी पीक विमा भरलेला असेल आणि त्यांचा दावा रखडला होता, अशा शेतकरी बांधवांना 30,000 पेक्षाही अधिकचा पीक विमा मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांचे क्षेत्र जास्त आहे, म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांकडे 8 ते 10 एकर जमीन आहे, अशा शेतकरी बांधवांना तर 42,000 रुपये पीक विमा कालच सोडण्यामध्ये सुरुवात झालेली आहे. होय शेतकरी बांधवांनो, ऐकलं तुम्ही बरोबर, 40,000 ते 42,000 रुपये. आणि ज्या शेतकरी बांधवांनी फक्त 1 किंवा 2 वर्षे पीक विमा भरलेला असेल, तर अशा शेतकरी बांधवांना 17 ते 18,000 ते 19,000 रुपयापर्यंत सुद्धा रक्कम मिळू शकते. परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 3 ते 4 वर्षांचा प्रलंबित पीक विमा भरत आले आणि त्यांच्या पीक विमा रखडलेले दावे म्हणजेच की निर्गमित झालेच नव्हते, अशा शेतकरी बांधवांना आता 40 ते 42,000 रुपयांचा पीक विमा मिळतोय. आणि ज्या शेतकरी बांधवांनी 1 किंवा 2 वर्ष पीक विमा भरलेला असेल, अशा शेतकरी बांधवांना 17 ते 20,000 रुपयांच्या मध्ये पीक विमा जमा होतोय. परंतु आज या 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे, हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्यायचं आहे. आपण त्या 16 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही जर या YouTube चॅनलवरती नवीन आलेला असाल, तर लगेच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून नोटिफिकेशन बेलला वरती नक्की टाका, जेणेकरून अशीच पीक विमा योजना विषयी माहिती मिळत राहील. तर आता चला पाहूया सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये जिल्ह्यांची यादी. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रुपयांचा पीक विमा जमा होतोय आणि ते कोणते 16 जिल्हे आहेत. त्यामध्ये आज म्हणजेच की बँका उघडल्यापासून 10 वाजल्यापासूनच पैशांचं वितरण करण्यामध्ये सुरुवात होणार आहे. तर चला पाहूया सविस्तरपणे. तर पहा, आता नंबर 1 वरती आहे बीड. बीड मधील शेतकरी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, रखडलेल्या पीक विम्याची
2022 ते 2025 पर्यंतची वाट पाहत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. आता तुमची प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे पीक विम्याचे तुमच्या हेक्टरी प्रमाणे, तुमच्या नुकसानीप्रमाणे पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, पीक विम्याची अत्यंत गरज असेल, पीक विम्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. होय शेतकरी बांधवांनो, आता छत्रपती संभाजीनगर मधील सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम त्यांच्या नुकसानीप्रमाणे, काही शेतकरी बांधवांची जास्त नुकसान झालेले असेल आणि त्यांनी 2022 ते 2025 पर्यंत पीक विमा भरलेला असेल तर त्यांना मोठी रक्कम मिळणार आहे. 40,000, 42,000, 50,000 रुपयापर्यंत सुद्धा रक्कम मिळू शकते. आणि ज्या शेतकरी बांधवांनी 1 ते 2 वर्ष पीक विमा भरलेला आहे त्यांना 17 ते 20,000 रुपयापर्यंत पीक विम्याची रक्कम मिळणार आहे. त्यानंतर बुलढाणा मधील सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली असून बुलढाणा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्या नुकसानीवर अवलंबून पीक विमा रक्कम, त्यांनी किती बार पीक विमा भरलेला आहे त्यावरती अवलंबून तुम्हाला देखील रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, गडचिरोली मधील शेतकरी असाल, पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. आता तुमच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, हिंगोली मधील शेतकरी असाल, हिंगोलीमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. कारण की राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून रखडलेल्या दाव्यांना पूर्णपणे मंजुरी देण्यामध्ये आली असून आता तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा तुमच्या नुकसानीप्रमाणे, हेक्टरी प्रमाणे तुम्ही किती वेळा पीक विमा भरलेला आहे त्यावरती अवलंबून तुम्हाला देखील रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, गोंदियामधील शेतकरी असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची अत्यंत गरज असेल, पीक विम्याची वाट पाहत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. आता तुमच्या देखील खात्यावरती तुमच्या नुकसानीप्रमाणे तुम्हाला हेक्टरी मिळेल. काहींना थोडेफार म्हणजेच की थोडा पीक विमा भरलेला असेल, 2024-25 चा भरलेला असेल तर तुम्हाला 17 ते 20,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो. त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांनी 2022 ते 2025 पर्यंत भरलेला असेल अशा शेतकरी बांधवांना 40, 42 ते 50,000 रुपयापर्यंत सुद्धा पीक विमा रक्कम मिळू शकते. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, पालघर, परभणी मधील सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, जळगाव जालना मधील शेतकरी असाल, तुम्हाला पण पीक विम्याची गरज असेल, तुम्ही पण पीक विमा भरलेला असेल, तुम्हाला असं वाटत असेल की पीक विमा रक्कम आमच्या खात्यावरती कधी जमा होणार, तर आता ही तुमची प्रतीक्षा खरोखर संपलेली आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे. सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे पीक विमा रक्कम जमा होणार आहे. तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. सातारा, रायगड, रत्नागिरी, परभणी या जिल्ह्यात सुद्धा पीक विमा रक्कम जमा होणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. अमरावती, अकोला, अहमदनगर या जिल्ह्यात सुद्धा पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.